Guys, today's today we are going to teach the subject agriculture microbiology in lecture number 8, chapter number 2, history of microbiology. Fermentation as a biological process. First one is fermentation. It is an aerobic oxidation of organic compounds, sugars, by the enzyme action of microorganism, which result in the production of alcohol, CO2, carbon dioxide, and energy. Then next definition is breaking of complex organic compound into simple compounds by bacteria, yeast, etc. in the absence of O2 due to fermentation, alcohol is formed. तर फर्मेंटेशन म्हणजे फसफसणे किंवा आंबवणे ही जी क्रिया आहे ती पूर्णतः ब्रेकिंग ही जी क्रिया आहे ती पूर्णतः अनएरोबिक ऑक्सिडेशनमध्ये येते. म्हणजे ऑक्सिजन जो आहे तो ॲब्सेंट असतो. ज्यावेळेस ही क्रिया घडते त्यावेळेस ऑक्सिजन जो आहे तो पूर्णतः ॲब्सेंट असतो. ऑक्सिजन विरहित ही क्रिया घडते आणि या क्रियेमध्ये काय होतं आहे, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणजे संमिश्र संयुगाचं साध्या संयुगामध्ये रूपांतर होतं आहे. रूपांतर करण्याचं काम बॅक्टेरिया करतात, जीवाणू करतात, ईस्ट करतात, किण्व करतात इन द ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन. आणि ड्यू टू फर्मेंटेशन अल्कोहोल इज फॉर्म. ज्यावेळेस ऑक्सिजन ॲब्सेंट असतो त्यावेळेस आता किण्वन प्रक्रियेमधून ईस्ट जे आहे, ईस्ट ज्यावेळेस कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिक कंपाऊंडचं सिम्पलमध्ये रूपांतर करतात त्यावेळेस ईस्टचा वापर होतो आणि ऑक्सिजन जो आहे तो पूर्णतः ॲब्सेंट असतो. त्यातून काय तयार होतं, अल्कोहोल तयार होतो. आता बॅक्टेरिया ज्यावेळेस फर्मेंटेशनची प्रोसेस करतात, एक्झाम्पल कर्ड मीन्स दही, कॉमन नेम दही जे आहे, ज्यावेळेस दही तयार होतं त्यावेळेस बॅक्टेरिया दही तयार करण्याचं काम करतात. आता दह्यामध्ये लॅक्टोबॅसिलस बल्गॅरियस नावाचे जीवाणू असतात. ते जीवाणू काय करतात, दहीचं जे विरजन असतं आपण काय करतो, थोडंसं विरजन घेतो, दुधामध्ये टाकतो. 1 चमचा विरजन दुधामध्ये टाकलं, म्हणजे 1 ग्लास दुधामध्ये 1 चमचा विरजन टाकलं तर दुसऱ्या दिवशी काय तयार होतं, ते दही तयार होतं. म्हणजे ही क्रिया जी आहे ती जीवाणू करतात आणि ही ऑक्सिजन विरहित क्रिया त्या ठिकाणी घडून येते. त्यालाच काय म्हटलं जातं, फर्मेंटेशन म्हटलं जातं. त्यानंतर द सायंटिफिक ऑफ फर्मेंटेशन वी आर इन्व्हेस्टिगेटेड मोस्टली ड्युरिंग द 19th century. काही सायंटिफिक एक्सप्लेनेशन आहेत. शास्त्रीयदृष्ट्या काही शास्त्रज्ञांनी त्यांचं स्वतःचं ओपिनियन मत त्या ठिकाणी मांडलं. तर फर्स्ट वन इज काही शास्त्रज्ञ जे आहेत, फर्स्ट सायंटिस्टचं नाव आहे कॉंग्लिरड लॅटोर, टी श्वॅन अँड एफ कुडसिंग. इन द इयर 1837 independently reported the presence of yeast cells in fermenting fluids and suggested the role of yeast in fermentation. Tuition proved that putrefaction is due to living organism. आता याच्यामध्ये जी काही सायंटिस्ट होते त्या सायंटिस्टने सुरुवातीचं मत मांडलं की फर्मेंटेशन जी प्रोसेस आहे त्याला फर्मेंटेशन प्रोसेस करण्यासाठी ईस्ट सेल्स जी किण्वक जे आहे, किण्वकामुळे फर्मेंटेशन त्या ठिकाणी जास्त प्रमाणात घडतं. परंतु टी श्वॅन या शास्त्रज्ञांनी मांडलं की प्युटरीफॅक्शन इज ड्यू टू लिव्हिंग ऑर्गॅनिझम. जी काही प्युटरीफॅक्शन म्हणजे सडणे, कुजणे ही जी क्रिया आहे ती कशामुळे घडते, तर लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे काही जिवंत सूक्ष्मजीव आहेत त्या सूक्ष्मजीवांमार्फत त्या ठिकाणी कुजण्याची क्रिया घडते. नेक्स्ट सायंटिस्ट इज लुईस पाश्चर. इन द इयर 1862 he concluded that the experiment to disprove the theory of spontaneous generation and simultaneously prove beyond doubt that fermentative processes, that is alcoholic fermentation. लुईस पाश्चर या शास्त्रज्ञांनी यांचा संबंध जो आहे आपल्याला स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरीमध्ये आला होता बघा, लुईस पाश्चर. तर या शास्त्रज्ञांनी जी काही स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरी जी आहे ते सायंटिस्टने स्वतःची मतं मांडली होती स्पॉन्टेनियस जनरेशन थिअरीबद्दल, ते डिस्प्रूव्ह केले आणि त्यांनी स्वतःचं ओपिनियन त्या ठिकाणी मांडलं. त्याचबरोबर फर्मेंटेशन प्रोसेसेस जे आहे अल्कोहोलिक फर्मेंटेशन, तर त्याच्यावर त्यांनी सुद्धा डाऊट घेतला की किण्वकामुळे हे अल्कोहोलिक फर्मेंटेशन होत नसेल, जरी होत असेल तर कसं घडतं, या त्या ठिकाणी त्यांनी पडताळून पाहिलं. त्यामध्ये सुरुवातीला आहे अल्कोहोलिक फर्मेंटेशन, रिझल्ट ऑफ लिव्हिंग ईस्ट सेल्स. अल्कोहोलिक फर्मेंटेशनमध्ये ईस्ट सेल्समुळे अल्कोहोलिक फर्मेंटेशन घडतं. लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन, रिझल्ट ऑफ ॲक्टिव्हिटी ऑफ लॅक्टिक बॅक्टेरिया. ज्यावेळेस लॅक्टिक बॅक्टेरिया स्वतःची ॲक्टिव्हिटी करतात
हालचाल करतात त्यामुळे लॅक्टिक ॲसिड फर्मेंटेशन घडतं. अँड देन स्टडी ऑफ ब्युटॅरिक ॲसिड फर्मेंटेशन, लाईफ इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन एरोबिक, ॲब्सेन्स ऑफ ऑक्सिजन अनएरोबिक. ज्यावेळेस जीवाणूंसाठी फर्मेंटेशन प्रोसेस करताना ऑक्सिजन लागतो, त्यांना गरजेचं असतो जीवाणूंना, त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं एरोबिक. आणि ज्यावेळेस ऑक्सिजन विरहित फर्मेंटेशन घडतं त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं अनएरोबिक ऑक्सिडेशन असं म्हटलं जातं. देन थर्ड सायंटिस्ट इज एच बुचनर इन द इयर 1897. After Pasteur disproved the mechanism of cell-free alcoholic fermentation and showed that the complex metabolic processes of fermentation was brought about by an active agent in the yeast cells, which was nothing but a protein, and he named it as zymase. त्यानंतर पाश्चर या सायंटिस्टच्या नंतर एच बुचनर नावाच्या सायंटिस्टने स्वतःचं मत मांडलं. त्यांनी असं सांगितलं की जे काही ई सेल्स ज्या आहेत, जे काही फर्मेंटेशन घडवतात, अल्कोहोलिक फर्मेंटेशन ईस्टमुळे घडतं, किनोकामुळे अल्कोहोलिक फर्मेंटेशन घडतं, तर त्या ई सेल्सला त्यांनी एक नाव दिलं, ते नाव आहे झायमेस. थँक्स फॉर टुडेज वॉचिंग. थँक्यू व्हेरी मच.